हा हा भिडे बोल. हो मेहता साहेब, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. जरा टेन्शन आलंय. कसलं त्या 1,00,000 रुपयांचं? हो नाही नाही ते नाही. हो नाही भिडे, अजून काय टेन्शन आहे? जेठालालने तुला इन्व्हेस्टमेंटचा चांगला सल्ला दिला नाही का? नाही म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं टेन्शन नाही आहे, ही दुसरी गोष्ट आहे. अरे सांगशील तर कळेल ना काय टेन्शन आहे तुला. हा ती गोष्ट अशी आहे मेहता साहेब की पुण्यात माझा एक मित्र आहे. म्हणजे तसा तो लखपती आहे, 4-5 लाख असेच खर्च करू शकतो. त्याच्या वडिलांना जरा पैशांचं थोडं टेन्शन आलंय. म्हणजे विचारलं तरी ते सांगत नाहीयेत की काय टेन्शन आहे. त्यांच्या मुलाला पण नाही सांगितलं त्यांनी. तर मग आता मला कसं कळेल की काय टेन्शन आहे त्यांना? अरे जर एखाद्या माणसाला टेन्शन असेल तर तो स्वतःच सांगू शकतो काय टेन्शन आहे. किंवा मानलं की जर काही हिंट मिळाली की प्रकार काय तर माणूस काहीतरी विचार करू शकतो की टेन्शन कसलं असू शकतं. पण असा तर अंदाज लावणं खूप कठीण आहे बाबा. माझ्या मते तुला तुझ्या मित्रांच्या वडिलांशी सरळ बोलावं लागेल की नेमकं टेन्शन काय आहे. नाही बोलणं तर झालंय मेहता साहेब. त्यांना 2 लाख रुपयांची गरज आहे आणि ते माझ्याकडे मागतायत. तर काय करू मी? पैसे मागतायत म्हणजे त्यांच्या मुलाकडे नाही आहेत का द्यायला? नाही खूप पैसे आहेत. मी सांगितलं ना तो लखपती आहे, तसा काही प्रॉब्लेमच नाहीये. पण ते आपल्या मुलाकडून पैसे नाही मागू शकत. ते माझ्याकडे मागतायत. भिडे आजपर्यंत तुझ्या मित्राच्या वडिलांनी आधी कधी तुझ्याकडे पैसे मागितलेत का? नाही, कधीच नाही. अच्छा, तर तुला आपल्या मित्रांच्या वडिलांवर पूर्ण विश्वास आहे? हो आहे. याचा अर्थ हा आहे की तुझ्या मित्रांचे वडील देखील तुझ्यावर विश्वास ठेवतात. हो. आणि तू जर आपल्या मित्राचा खरा मित्र आहेस किंवा त्याला खरा मित्र मानत असशील, त्याच्या वडिलांचा मनापासून मान राखतोस आणि जर तू मदत करू शकतोस तर माझ्या मते तू मदत केली पाहिजेस. हो मेहता साहेब. थँक्यू व्हेरी मच मेहता साहेब. थँक्यू सो मच. चल ओके. मेहता साहेब अगदी बरोबर बोलतायत. बापूजी माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. ते नक्कीच कुठल्या तरी मोठ्या संकटात आहेत आणि त्यांनी फक्त माझ्याकडे मदत मागितली कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि मी त्यांचा विश्वास तोडायला निघालो होतो. नाही, आता काही झालं तरी मी त्यांना नक्की मदत करणार. बापूजी. अरे बाबा भिडे, तू कुठे गेला होतास बाबा? मी आता परत तुझ्या घरीच चाललो होतो. तुला माहिती आहे ना मी किती हैराण झालोय. हो बापूजी, हैराण होऊ नका. मी तुम्हाला पैसे देतो. हो दे. नाही यात पैसे नाही आहेत, साडी आहे. ही साडी आहे, फॉल बिडिंग साठी दिली होती माधवीची, तीच घेऊन चाललो होतो. तुम्ही इकडेच थांबा, मी पैसे घेऊन येतो. नाही इकडे नको ते पैसे. कसा आहेस भिडे? ठीक. तू एक काम कर, मी मंदिरामध्ये वाट बघतो. तू तिकडे पैसे घेऊन ये, लवकर जा. काय चाललंय काय तुमचं? 2 वेळा मला चहा बनवायला सांगून हॉटेलमध्ये जाऊन चहा पिता तुम्ही? काय समस्या आहे तुमची? नाही काही समस्या नाहीये. नाही काहीतरी टेन्शन आहे, मला सांगा आता. नाही काही टेन्शन नाहीये माधवी. साखर कुठे आहे? काय सारखं साखर करते? साखरेला मार गोळी. आता मला 1 कप चहा दे. काय? चहा नाही मिळणार. नाही, यावेळी मी नक्की पिन. चहा शपथ, आई शपथ. हा जो दुसऱ्यांदा चहा बनला होता ना, त्यामुळे साखर संपली. घरात साखरेचा एक दाणा पण नाहीये, कळलं? बिना साखरेचा चालेल. बिना साखरेचा चालेल नक्की. कोणीतरी बरोबरच म्हटलंय, लक्ष्मी खूपच चंचल असते. परमेश्वरा, भिडे आता पैसे घेऊन येतोय. आशीर्वाद द्या की सगळं काही ठीक होईल. बापूजी. हा भिंडी मास्तर, दे. आणलेच पैसे? हे घ्या 1 लाख रुपये. अरे वा. थँक्यू भिंडी मास्टर, थँक्यू. तू माझ्यावर विश्वास ठेवून माझा जो सन्मान केलायस तो मी कधीच विसरू शकणार नाही. थँक्यू. बापूजी, तुम्ही सांगितलं नाही की तुम्ही कुठल्या संकटात आहात. बघ बाबा भिंडी मास्तर, मी तुझ्याकडून पैसे का घेतले ते मी तुला आता नाही सांगू शकत. मला उशीर होतो, मी येतो जाऊन. 1 मिनिट बापूजी. तसं विचारलं तर नाही पाहिजे, पण तुम्ही हे पैसे परत कधी देणार? हो म्हणजे माधवी विचारेल ना की पैसे कुठे गेले तर सांगावं तर लागेल ना. मी असं नाही सांगणार की मी तुम्हाला पैसे दिले, पण
कधी परत मिळतील हे समजणं गरजेचं आहे. मामांनी हे पैसे मला आशीर्वादाच्या रूपाने दिलेत, म्हणून कधी परत मिळतील काही सांगू शकता? बघ बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन तुझे पैसे लवकरात लवकर तुला परत करण्याचे. हं? बाकी तर परमेश्वराची मर्जी. निघतो. बापूजी, आज मी आणि माधवी पहिल्यांदा भेटलो होतो. काय विचार केला होता मी, मस्त लोणावळ्याच्या प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन माधवीला गिफ्ट देईन, पण माझ्या नशिबात सुख लिहिलेलंच नाही. आणि बापूजी पण सांगत नाहीयेत की अशी काय समस्या आहे की त्यांना 1 लाख रुपयांची गरज पडली. हे देवा, काय करू काही समजतच नाही. काहीतरी रस्ता दाखव. अरे हो, बापूजींचा पाठलाग करतो. कळेल तरी नक्की कुठल्या संकटात सापडलेत. काका नमस्कार. हा. भिडे भाऊ नमस्कार. 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 बापूजी कुठे गेले? बापूजी कुठे गायब झाले? अरे गेले कुठे? इथे. ए भिंडी मास्तर, तू माझा पाठलाग का करतोयस? पाठलाग नाही बापूजी, मी तर बस असंच. बघ बाबा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये आणि तू जर माझा पाठलाग करायचा विचार करतोयस तर बाबा तुझे पैसे घे परत. पण मला माहित आहे की तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी या पैशांचा कुठलाही चुकीचा वापर नाही करणार. हो ना? हो. आता घरी जा. जातोयस ना? हो. काय संकट आहे आता, बापूजींचा पाठलाग पण नाही करू शकत. देवा, बापूजींचं रक्षण कर आणि माझ्या पैशांचं सुद्धा. इन शॉर्ट, दोघांची काळजी घे. चला घरी चला आता. अरे बाबा, ही तर टीव्हीच्या सेलची फाईल आहे. मला फ्रीजच्या सेलची फाईल दे बाबा. हो, काय यामध्ये हसण्यासारखं काय आहे? नाही शेठजी, मी त्या फाईलच्या गोष्टीवर नाही हसत आहे. मग हे बावरीजी पण कमाल आहेत. त्यांनी मला मेसेज करून प्रश्न विचारला की घासपूस आणि सॅलेड खाऊन खरंच वजन कमी होतं का? मी बोललो हो. तर त्यांनी मला अजून एक प्रश्न विचारला, तर मग हत्ती, म्हैस आणि गेंडा हे तिघं बारीक का होत नाहीत? शाबास. आता बावरीने नवीन चालू केलं नाही का? दुकानात यायला बंदी घातली तर आता मोबाईल मध्ये मेसेज बनून येत आहे. काही करून तिला तुला कामात डिस्टर्ब तर करायचं आहेच ना. तिला सांग बाबा, हे सगळे मेसेज वगैरे दुकानाच्या वेळेनंतर करायला.
पण शेठजी, दुकानाच्या वेळेनंतर जर मला बावरीजी पर्सनली भेटतात तर मग मेसेज काय करणार ती मला? अरे बोला बोला मनोज भाऊ. हा जेठा भाऊ, बस मी माझ्या ऑफिसमधून आता निघतोच आहे. थोड्या वेळात तुमच्या दुकानात पोहोचेन मी. अरे या या या, वेलकम वेलकम. जेठा भाऊ, आपलं काम जरा लवकर करूया, मी जरा घाईत आहे. अरे अरे या या, फटाफट होईल तुमचं काम. आमचे ते भिडे भाऊ आहेत ना, ते पेशेने शिक्षक आहेत, वेळेचे खूप पक्के आहेत. मी त्यांना 4 वाजता बोललो आहे, पण ते 3:45 वाजता इकडे हजर होतील. ठीक आहे जेठा भाऊ, येतो. ओके ओके, या या. या या मिस्टर चायराम भिडे. काय? हो, आजपासून तुमचं नाव मिस्टर चायराम भिडे. हा कुठला नवा खेळ आहे का? बायकोला चहा बनवायला सांगायचं आणि स्वतः गायब व्हायचं. सॉरी, जो चहा केला होतास तो दे, मी पिन. चहा देते मी. आधी मला हे सांगा, काय चालू काय आहे? कसली चिंता आहे तुम्हाला? माधवी, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, पण मला आता कुठलाच प्रश्न विचारू नको. साखर तर आणली नसेलच तुम्ही. अरे, असू दे, ठीक आहे. तुम्ही आराम करा, मी चहा घेऊन येते. बसा तुम्ही. आता बापूजींना पैसे दिलेच आहेत, तर आता टेन्शन घेऊन काही फायदा नाही. आता जे होईल ते होईल.